हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण एका नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा. लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे खूप महत्त्वाचे पार्ट्स आहेत. त्यामुळे या टॉपिकवरचे येणारे लेक्चर्स मन लावून बघा, म्हणजे तुम्हाला पुढच्या युनिट्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. बरेच वर्ष डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट मी शिकवत आहे, त्यामुळे सब्जेक्टचे महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला पूर्णपणे समजतील अशा पद्धतीने मी ही लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे बेसिक कन्सेप्ट पक्के करून घ्या. चला सुरुवात करूया सगळ्यात बेसिक टॉपिक पासून, ते म्हणजे बेसिक गेट्स. आपण बेसिक गेट्स का शिकायचे आहेत? तर बेसिक गेट्स शिकायचे आहेत तुम्हाला ऑपरेटर शिकण्यासाठी आणि डिसिजन मेकिंगसाठी. गेट्स शिकण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आधी त्याचं सिम्बॉल, देन ट्रूथ टेबल अँड थर्ड बुलियन एक्सप्रेशन. आपण वन बाय वन या 3 गोष्टी बेसिक गेट्सच्या बघूया. फर्स्ट गेट आहे आपलं नॉट गेट. नॉट गेटला तुम्ही इन्व्हर्टर सुद्धा म्हणू शकता, कारण हा काय करतो, फक्त दिलेल्या नंबरला इन्व्हर्ट करतो. कसं ते आपण बघूया. नॉट गेटचं सिम्बॉल आहे, बबल लावायला विसरायचं नाही, नाहीतर तो डायोड होईल. ठीक आहे. इनपुट इज ए, आउटपुट इज वाय. याचा ट्रूथ टेबल सिंपल आहे, कारण हा इन्व्हर्ट करतो फक्त ए वाय. इफ युअर इनपुट इज 0, आउटपुट विल बी 1. इफ युअर इनपुट इज 1, आउटपुट विल बी 0. आणि याचे बुलियन एक्सप्रेशन सिंपल, y इज इक्वल्स टू ए इनवर्स ए बार. आपण याला बार पण म्हणू शकतो, इनवर्स पण म्हणू शकतो. देन नेक्स्ट गेट येतं तुमचं अँड गेट. अँड गेटला 2 इनपुट असतात आणि त्याचा सिम्बॉल आहे असा, y इज युअर आउटपुट, a अँड b इज युअर इनपुट. ठीक आहे. याचा ट्रूथ टेबल a b y. याचं बुलियन एक्सप्रेशन आहे y इज इक्वल्स टू a डॉट b. आपण अँड गेटला मल्टिप्लायर म्हणून पण यूज करू शकतो. 0 0 1 1 2 इनपुट असल्यामुळे कंडिशन आपल्या 4 0 1 0 1. आता याचा जो ट्रूथ टेबल आहे 1 अँड 1 इज 1, अदर्स आर 0. म्हणजे अँड गेट हे फक्त दोघं इनपुट, दोघं कंडिशन जर सॅटिस्फाय झालेल्या असल्या तरच आउटपुट देतो, अदरवाईज तो बंद असतो. लक्षात ठेवताना इतकंच लक्षात ठेवायचं, 1 अँड 1 इज 1, अदर्स आर 0. देन थर्ड गेट इज युअर ऑर गेट. ऑर गेट इज ऑल्सो 2 इनपुट गेट ए बी, आणि याचं सिम्बॉल आहे कर्व्ड लाईन्स, कर्व्ड दिसल्या पाहिजे, वाय. ए बी वाय. इथं y इज इक्वल्स टू a प्लस b. 4 कंडिशन 0 0 1 1 0 1 0 1. आता याच्यामध्ये काय आहे की तुमचा 0 अँड 0 इज 0, म्हणजे दोघं कंडिशन जर 0 असल्या तरच तो 0 होतो, अदरवाईज एकही जर ऑन असलं स्विच तर तुम्हाला तो आउटपुट देणार आहे. म्हणून लक्षात ठेवताना टेबल इतकाच लक्षात ठेवायचा, अँड गेट इज 1 अँड 1 इज 1, अदर्स आर 0, आणि ऑर गेट इज 0 अँड 0 इज 0, अदर्स आर 1. यानंतर आपला खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू होतो, तो म्हणजे बुलियन अल्जेब्रा. ॲक्च्युली बुलियन अल्जेब्रा आपण का शिकतोय? बुलियन अल्जेब्रा शिकण्याचं खूप महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला कोणतंही सर्किट याच्यामुळे छोटं करता येतं, सिम्प्लिफाय करता येतं. जर तुमचं मोठं एक्सप्रेशन तुम्ही लहान करू शकत असाल
युजिंग बुलियन अल्जेब्रा रूल्स, तर तुम्हाला कमीत कमी गेट्स यूज करायला लागतात सर्किटमध्ये. जेव्हा तुम्ही सर्किटमध्ये गेट्स कमी यूज करता तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक कॉस्टिंग कमी होते. त्यामुळे बुलियन अल्जेब्रा शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बुलियन अल्जेब्रा शिकण्यासाठी महत्त्वाचं आहे बुलियन लॉज माहीत असणं. तर आपण झटपट बुलियन लॉज घेऊया, फास्ट घेऊ, कारण महत्त्वाचे प्रश्न आपले पुढचे 2 आहेत. तर फर्स्ट इज युअर कम्युटेटिव्ह लॉ. व्हॉट इज कम्युटेटिव्ह लॉ? कम्युटेटिव्ह लॉ इज A dot B is equals to B dot A. और तुम्ही हे ऑर गेट सोबत सुद्धा घेऊ शकता. A प्लस B इज इक्वल्स टू B प्लस A. यापुढे बुलियन अल्जेब्रामध्ये कुठेही डॉट आला ते तुमचं अँड गेट असणार आहे आणि जिथं प्लस येतोय तिथं तुमचं ऑर गेट असणार आहे. हे तुमचं नेहमीच्या आपल्या डेली यूजमधल्या ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल्स नाही आहेत. हे रिप्रेझेंट करते अँड गेट आणि हे रिप्रेझेंट करते ऑर गेट. तर कम्युटेटिव्ह लॉचा अर्थ काय होतो? जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड इनपुटला म्हणजे सिक्वेन्स चेंज केला, बी डॉट ए केलं तरी आन्सरमध्ये फरक पडत नाही. या दोघांचा आन्सर सेम असतो. तुम्ही हे करू शकता. सेकंड आहे तुमचा असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ काय सांगतोय आपल्याला? ए डॉट बी इन ब्रॅकेट डॉट सी इज इक्वल्स टू ए डॉट इन ब्रॅकेट बी डॉट सी. किंवा सेम एंडिंगसाठी ए प्लस बी होल ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल्स टू ए प्लस होल ब्रॅकेट बी प्लस सी. म्हणजेच काय, तुम्ही ब्रॅकेटसुद्धा इंटरचेंज करू शकता, तुम्ही ग्रुप्स वेगवेगळे करू शकता. हे तुम्हाला सांगतोय असोसिएटिव्ह लॉ. थर्ड आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय म्हणतोय? इफ ए डॉट बी प्लस सी देन इट इज इक्वल्स टू ए डॉट बी प्लस ए डॉट सी. तुम्ही आतमध्ये जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल यूज करू शकता बाहेरच्या सिम्बॉलसाठी. त्यानंतर येतो अँड लॉ. अँड लॉ मध्ये काय आहे? ए डॉट 0 इज इक्वल्स टू 0. हे तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता अँड टेबलच्या अँड गेटच्या ट्रूथ टेबल सोबत. काय होतं ट्रूथ टेबल? 0 0. काय होतं ट्रूथ टेबल? 0 0 1 1 0 1 0 1. अँड जेव्हा 1 and 1 इज 1 ओनली, बाकी 0 आहे. तर तुम्ही ए डॉट 0 जर तुम्हाला इन केस हे बाहेरचं आठवलं नाही, आन्सर काय आहे आठवलं नाही, तर कसं काढायचं? ए डॉट 0 ह्या एच्या ठिकाणी आयदर तुम्ही 0 वापरा किंवा 1 वापरा. इफ 0 देन डॉट 0 इज 0. जर 1 असेल तर 1 डॉट 0 इज ऑल्सो 0. हा झाला याचा लॉ. नेक्स्ट ए डॉट 1 इज इक्वल्स टू ए. म्हणजे जर तुम्ही 0 डॉट 1ला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 0 किंवा 1 सोबत, तर तुमचं जे इनपुट होतं, जे तुम्ही गिव्हन दिलं होतं, तेच तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजेच हा ए आन्सर असणार आहे. सेम ए डॉट ए इज इक्वल्स टू ए. म्हणजे काय, जर तुम्ही सेम अंक घेतले तर तुमचा आन्सर तेच अंक येतो. अँड लास्ट इज ए डॉट ए बार इज इक्वल्स टू काय आहे बघा बरं? ए डॉट ए बार म्हणजे याचा इन्व्हर्स इज 0. ओके, हे लॉ असे लक्षात ठेवायचे, ते कनेक्ट करायचे तुमच्या ट्रूथ टेबल सोबत. आता नेक्स्ट आपण पुढचा बघूया.
नंबर 5 इज युअर ऑर लॉ. ऑर लॉ सेम तसेच आहेत. a + 0 इज इक्वल्स टू ऑरचं टेबल 0 0 1 1 0 1 0 1. इट इज ओनली 0 अँड 0 इज 0. अदर कंडिशनला हा ऑन असतो. मग a + 0 एनिथिंग अँड 0 इज युअर दॅट नंबर. बरोबर, म्हणून इट्स अ a. नेक्स्ट a + 1 इज इक्वल्स टू कोणताही नंबर +1 इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा a + a. सेम नंबर जर असलं तर तोच नंबर येतोय, म्हणून a. देन a + a बार इज इक्वल्स टू, जर इनवर्स घेतले तर आन्सर इज 1. हे झाले तुमचे अँड आणि ऑरचे लॉ. नेक्स्ट आहे तुमचा इन्व्हर्जन लॉ. तो आहे, जर तुमचा डबल बार असला तर ऑब्विसली आन्सर इज युअर ए. तो कॅन्सल आउट करतो. हा कॅन्सल आउट का करतोय? जर तुम्ही इन्व्हर्जन म्हणजेच अँड गेट यूज केलं. अँड गेट काय करतंय, जर 1 असेल, फॉर एक्झाम्पल घेते मी, 1 असेल तर इन्व्हर्ट करून 0 करतो. पण जर मी याला आणखी एक नॉट गेट लावलं तर हा 0ला काय करणार, 1, जे माझं ओरिजिनल इनपुट होतं. म्हणजेच हे दोघं एकमेकांना नलिफाय करतात, म्हणजे डबल बार नलिफाय होतो. आलं लक्षात? म्हणून हा लॉ आहे. नेक्स्ट 7 अदर इम्पॉर्टंट लॉज जे आपण व्हेरीफाय केलेले आहेत. a + bc इज इक्वल्स टू a + b, a + c. देन पुढचा आहे a बार + ab इज इक्वल्स टू a बार + b, a बार + ab बार इज इक्वल्स टू a बार + b बार. Then a + ab is equals to a. a + a bar b is equals to a + b. आता हे जे डिराइव्ड लॉज आहेत, हे डिराइव्ड लॉज तुम्हाला जर बुलियन लॉज विचारले गेले तेव्हाच मॅक्झिमम टाइम यूज होतात. बाकी याच्यामधले लॉज जास्त यूज होत नाहीत. त्याच्यामुळे याचे डेरिवेशन्स जे आहेत ते मी स्किप करते. तुम्हाला बुलियन अल्जेब्रा पूर्ण शिकवला की तुम्हाला हे डेरिवेशन्स खूप इझिली समजतील. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करू पुढच्या एक्झाम्पल्सवर. आता आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघूया, जो तुमच्या एक्झाममध्ये 90 ते 95% हमखास येतो. तो म्हणजे डिमॉर्गन्स थेरम. डिमॉर्गन्स थेरम हा तुमच्या एक्झामसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण जर तुम्हाला डिमॉर्गन्स थेरम नीट समजला तर तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन सॉल्व करायला पण खूप मदत होते. तर बुलियन एक्सप्रेशनचे आपल्याकडे 2 लॉज आहेत, 2 थेरम्स आहेत. त्यातलं फर्स्ट आहे ab बार इज इक्वल्स टू a बार + b बार. म्हणजेच काय, तर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ मल्टिप्लिकेशन, कॉम्प्लिमेंट म्हणजे ही लाईन, कॉम्प्लिमेंट ऑफ मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ॲडिशन म्हणजेच ऑरिंग ऑफ युअर कॉम्प्लिमेंट्स. ओके, तर याला प्रूव्ह करण्यासाठी आपण आधी गेट्स यूज करूया. ग्राफिकल वे बघू. हा तुमचा आहे नॅन्ड गेट, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. नॅन्ड गेट y इज इक्वल्स टू a डॉट b बार, दिस इज a, दिस इज b. ओके, इज इक्वल्स टू अकॉर्डिंग टू डिमॉर्गन्स लॉ a बार करायचा आहे, म्हणजे नॉट गेट लावते मी. a हा झाला a बार आणि b हा झाला तुमचा b बार.
आणि ह्या दोघांचं केलंय ऑरिंग, म्हणजे ऑर गेट लावलंय. तर y इज इक्वल्स टू a बार प्लस b बार. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करू ट्रूथ टेबलचा. ट्रूथ टेबलमध्ये आपण तेच वापरू जे आपल्याला लागतंय. आपल्याला लागतोय a, b, त्यानंतर प्रोडक्ट a डॉट b बार, त्यानंतर a बार यासाठी b बार आणि a प्लस b, a बार प्लस b बार. आपल्याकडे इनपुट किती आहेत? 2. त्याच्यामुळे कंडिशन आपल्या येणार 4. 0 0 1 1 0 1 0 1 या झाल्या तुमच्या कंडिशन्स. आता a डॉट b बार, आपण आज जो अँड गेट शिकलोय त्याच्या उलटा याचा टेबल असतो. अँड गेटचा टेबल काय आहे? 1 and 1 इज 1, अदर्स आर 0. याचा सेम उलटा राहणार. 1 and 1 इज 0, अदर्स आर 1. ठीक आहे. आता आपल्याला a बार करायचा आहे. दिस इज युअर a अँड दिस इज युअर a बार. तर याची आपल्याला इन्व्हर्स करायचे आहेत, म्हणजेच 1 1 0 0. हा झाला तुमचा a बार. सेम b बार मध्ये 1 0, या b चा आपण कॉम्प्लिमेंट घेतोय. 1 0 1 0. आता हे दोघं जे नंबर आहेत याला आपल्याला ऑरिंग करायचे. ऑरचा टेबल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलाय. काय आहे? 0 and 0 इज 0, अदर्स आर 1. म्हणून 0 and 0 इज 0, अदर्स आर 1. आता या टेबलमध्ये ही LHS आणि ही RHS हे दोघं टेबल सेम आहेत. म्हणजेच काय? तर हे प्रूव्ह झालं. थेरम इज प्रूव्ह बिकॉज LHS इज इक्वल्स टू RHS. हा झाला तुमचा डिमॉर्गन्स फर्स्ट लॉ. सेम आपल्याला सेकंड लॉ बघायचा आहे. सेकंड लॉ कसा आहे? सेकंड लॉ a प्लस b होल बार इज इक्वल्स टू a बार डॉट b बार. म्हणजेच काय? नॉर गेट इज इक्वल्स टू बबल्ड अँड गेट. हा लॉ काय सांगतोय? तर अँडिंग म्हणजे ॲडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ॲडिशन इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. ओके. आता हे परत आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे तुमच्या गेट्सच्या फॉर्मॅटमध्ये. दिस इज युअर नॉर गेट. नॉर गेट म्हणजे ऑरचं प्लस नॉटचं. ऑर प्लस नॉट इज इक्वल्स टू नॉट. हा तुमचा a, हा b, a प्लस b बार y इज इक्वल्स टू अकॉर्डिंग टू डिमॉर्गन्स लॉ a b, हा झाला तुमचा a बार, हा झाला तुमचा b बार. इथं आता प्रोडक्ट घ्यायचंय, म्हणजेच या दोघांना लावायचा अँड गेट. इज इक्वल्स टू y इज इक्वल्स टू a बार प्लस b बार. हे प्रूव्ह करायसाठी सेम ट्रूथ टेबल यूज करूया. मला वाटतं याची गरज नाही. ठीक आहे. आपण आधी लिहून घेऊ काय काय लागतंय. a b हा a प्लस b बार, त्यानंतर a बार b बार अँड a बार प्लस b बार. सॉरी, इथे a बार प्लस नाही, a बार डॉट b बार असेल, कारण आपण इथं अँड गेट लावलंय. ओके. हे आपल्याला आता काढायचंय.
ए इज इक्वल 4 कंडिशन्स नेहमीप्रमाणे 0 0 1 1 0 1 0 1. ए प्लस बी म्हणजे तुमचं ऑर गेटच्या विरुद्ध हा टेबल असणार आहे. म्हणजे 0 and 0 इज 0, अदर्स आर 1, याच्या उलट 0 and 0 इज 1, अदर्स आर 0. दिस इज युअर नॅन्ड गेट. नेक्स्ट आता याचे इन्व्हर्स करायचे आहेत. 1 1 0 0 1 0 1 0 आणि ह्या दोघांचं करायचं आहे अँडिंग. अँडिंग इज युअर 1 and 1 इज 1, अदर्स आर 0. ही झाली तुमची LHS, ही झाली तुमची RHS. LHS इक्वल टू RHS. हे आणि हे दोघं झाले तुमचे सेम. ओके, हेन्स LHS इज इक्वल्स टू RHS. लॉ प्रूव्ड. ठीक आहे, इथं तुमचे डिमॉर्गन्स लॉ झाले. आता आपण बुलियन लॉज आणि डिमॉर्गन थेरम पाहिला. हे यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात किंवा दिलेलं एक्सप्रेशन रिड्यूस करायचं असतं. याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. y इज इक्वल्स टू a डॉट ब्रॅकेटमध्ये a डॉट b बार याचा होल बार डॉट b डॉट a डॉट b यांचा होल बार आणि याचा पूर्ण बार. याला आपल्याला रिझॉल्व्ह करायचं. आता तुम्हाला सगळ्यात सोपं सांगते, डिमॉर्गन्स थेरम म्हणजे काय. तर हा जो होल बार असतो, म्हणजे ए आणि बी च्या वरती जर होल बार असेल तर तुम्हाला सिम्बॉल चेंज करून हा बार ब्रेक करता येतो. म्हणजे चेंज द सिम्बॉल अँड ब्रेक द बार. आता आपण इथं काय करूया, हे जे मधले बार आहेत ना हे आधी ब्रेक करूया. म्हणजे काय करायचंय, ए डॉट याचा इथला डॉटचा मी प्लस करते, ए प्लस बी हा यांचा बार, यांचा सेपरेट झालेला बार ब्रॅकेटमध्ये आणि प्लस हा वरचा बार जसाचा तसा. ठीक आहे, डॉट इथं पण सेम आतमधला बार आपण आधी ब्रेक करणार आहे. बी इंटू ए बार प्लस बी बार आणि यांचा होल बार. इथं लिहायचं युजिंग डिमॉर्गन्स थेरम. देन हा आता बाहेरचा बार ब्रेक करायचा. ए बार या डॉटचा होईल प्लस ए बार प्लस बी बार जसा होता तसा आणि याचा होल बार हा वरचा. ठीक आहे, डॉट बी बार प्लस, कारण हा बार ब्रेक करतोय आपण वरचा, ए बार प्लस बी बार जसं होतं तसं आणि त्याच्यावरती आणखी एक बार. आता फर्दर स्टेप मध्ये काय करायला लागेल, बरोबर हा होल बार आहे याला ब्रेक करायचा. ए बार प्लस ए बार त्याच्यावर बार परत डॉट बी बार त्याच्यावर परत टू बार, हे ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, इंटू बी बार प्लस सेम ए डबल बार डॉट बी डबल बार. आता आपण एक लॉ बघितला होता, इनवर्स लॉ. ए डबल बार इज इक्वल्स टू ए, म्हणजे बार नलिफाय होतो. त्यामुळे आपण काय करूया, आता हे बार नलिफाय करूया. ए बार प्लस ए बी, बरोबर, दोघं बार गेल्यामुळे डॉट याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकू, बी बार प्लस आपण ए बी. आता हे दोन ब्रॅकेट मिळाले, या दोन ब्रॅकेटला परत मल्टिप्लिकेशन करू. ए बार बी बार प्लस इथून हा ए बार ए बी, बरोबर. देन ह्या ए बी ने ह्या बी ला ए बी बी बार प्लस ए बी
ए बी. आता परत आपल्याला जे रूल्स बघितले होते ते बघू. ए इंटू ए इज इक्वल्स टू ए, म्हणजे इथं तुमचं हे सिंगल होऊन जाईल. ठीक आहे. प्लस आणखी एक बघितलं आहे आपण, बी इंटू बी बार इज इक्वल्स टू 0 किंवा ए इंटू ए बार इज इक्वल्स टू 0. एकावर बार नाही आहे, एकावर आहे तर ते 0 होतात. म्हणजे हा आणि हा 0 होणार. इज इक्वल्स टू ए बार बी बार प्लस 0 प्लस 0 प्लस ए बी या दोघांचं सिंगल इज इक्वल्स टू युअर ए बार बी बार प्लस ए बी. दिस इज युअर आन्सर. तर तुम्हाला दोन टाईपचे प्रश्न येतात. एक तर या टाईपचे येतात ज्याच्यामध्ये आन्सर दिलेलं नसतं, आणि एक दुसऱ्या टाईपचे प्रश्न येतात ज्याच्यामुळे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. प्रूव्ह करायचा प्रश्न म्हणजे ए प्लस ए बार बी प्लस ए बी बार इज इक्वल्स टू ए प्लस बी. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल इथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. करून बघायचं पटकन. ओके, चला स्टार्ट करू. ए प्लस ए बार बी प्लस ए बी बार. याच्यात मी काय करणार आहे आता, या आणि ह्या या दोन स्टेजमधून ए कॉमन काढणार इज इक्वल्स टू ए. मग इथं काय उरलं 1, काहीच नाही म्हणजे 1 प्लस हा बी बार आणि हा प्लस ए बार बी जसाच्या तसा ए बार बी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 प्लस बी बार इज इक्वल्स टू 1 अकॉर्डिंग युअर लॉज ऑर लॉ इज 1. म्हणून ए इंटू 1 प्लस ए बार बी. म्हणून हे काय झालं, ए प्लस ए बार बी. तुम्हाला आठवत असेल तर आपण एक लॉ अजून बघितलाय स्पेशल लॉज मध्ये, ए प्लस ए बार बी इज इक्वल्स टू ए प्लस बी. म्हणजे हा झाला ए प्लस बी इक्वल टू हेन्स प्रूव्ड. ओके. या टाईपचे क्वेश्चन्स असतात की तुम्हाला आन्सर दिलेलं असतं पण ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं. ओके. तर हा क्वेश्चन सुद्धा 2 मार्काला 2 विचारले जातात, आणि याच्या आधी आपण जे बघितलं तो 4 मार्काला 1 प्रश्न असतो. या एक्झाम्पल्सची तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लॉज कसे यूज करायचे हे समजेल. ओके. मी जास्त एक्झाम्पल वेळेच्या अभावी घेऊ शकत नाही, पण तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे हे मार्क्स नक्की पक्के होतील. तर आज आपण पाहिलं बेसिक लॉजिक गेट्स आणि बुलियन अल्जेब्राचे महत्त्वाचे कन्सेप्ट. याआधी आपण तुमचं फर्स्ट युनिट म्हणजेच नंबर सिस्टीम पूर्णपणे 4 लेक्चर्समध्ये कव्हर केलेलं आहे. जर ते पाहिलं नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या लेक्चर सिरीजची माहिती तुमच्या मित्रांना पण द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.